Hello, dear friends. We have to study the chapter number 5th of class 6 disaster management of Maharashtra State Board syllabus, class 6 science. Last lecture, we have to see the recent example of the disasters such as earthquake, tsunami, Bhopal tragedy, cloud burst. In this lecture, we have to study the some natural disasters, earthquake, river flood storms, and forest fire. First of all, we have to see what meant by disaster. Disaster म्हणजे काय? Now, एखादी आपत्ती किंवा संकट आपण त्याला म्हणत असतो की जे अचानकपणे येईल आणि अचानकपणे मात्र मोठं नुकसान असेल किंवा मोठ्या प्रमाणात जीवितहानीही होणार आहे. A sudden calamity that causes large scale of damage, life and property is called as a disaster. There are two types of disaster. First one is a natural disaster and second one is a man-made disaster. What do you mean by natural disaster? The disaster happens in nature due to some particular natural causes are called as a natural disaster or disaster that occurs due to the nature events happening in the natures is called as a natural disaster. For example, earthquake, rivers flood, storms, forest fire, volcano eruption. It is the example of natural disaster. Second one, man-made disaster. Those disasters occurs due to the human errors, negligence, or the excessive use of technology or a misuse of technology are called as a man-made disaster. Example, accident, war, cyber crimes are the some examples of the man-made disasters. Bomb blast or a plane crash. These are the also some examples of the man-made disasters. Now, here we have to see some examples of disasters, some pictures related to such disasters. Now, first one, here one of the animal kangaroo behind this a bush fire is a catch by the forest. इथे आपण बघितले तर एक जंगलाला अशी भयंकर अशी मात्र खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली दिसते. यात जर आपण बघितलं तर हा इन्सिडेंट 2019-20 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये घडला होता आणि त्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये उन्हाळा चालू होता. तर अशा वेळेस ज्यावेळेस पूर्ण जग हे कोरोनातनं चाललं होतं, जे करोना काळात संकट होतं, तर त्यावेळेस ऑस्ट्रेलियावरती आता हे एक मोठं संकट आलं होतं. नोव्हेंबर एंडिंगला 2019 मध्ये एक प्रचंड अशी आग लागली. त्यात मात्र लाखो जे जंगलात राहणारे प्राणी होते तर त्यांची डेथ झाली होती. त्यात करोडो ॲनिमल्सला तिथलं ज्यांचं जे काही हॅबिटेट होतं म्हणजे जे फॉरेस्ट होतं ते सोडावं लागलं. बघा, सेकंड वन जर बघितलं आपण तर अशी एक इमेज आपल्याला बुकमध्ये दिलेली आहे, बरोबर. तर ही इमेज जी आहे तर ती बालासोर ट्रेन क्रॅश ओडिसा जून 2023 मधली आहे, बरोबर. 2 June 2023 the mishap is happens in Balasore of state Odisha. Now here 3 trains are included in a mishap. Out of 3, 2 are the passenger trains. One of the train which are the Coromandel Express, which is a change their track by defaulting the signals and at the loop they hit the goods train which are loaded with the iron. बघा, कोरोमंडल ट्रेन ही एकदम सरळ येत होती, पण तिने काय केलं, तिचा जो काही सरळ स्ट्रेट रोड म्हणजे ट्रॅक होता हा चेंज केला आणि जो काही लूप होता जिथे डायव्हर्जन असतं तर ती डायव्हर्ट झाली आणि बाजूलाच मात्र एक मालगाडी उभी होती जिच्यामध्ये लोखंड होतं आणि अशा ट्रेनला फुल 1
25 किलोमीटर पर हवर्स अप्रॉक्सिमेटली या स्पीडने हिट केलं. त्यामुळे असं झालं की जे काही कोचेस होते वर मात्र ट्रेनचे हे तेवढ्या स्पीडने बाजूला मात्र दुसऱ्या ट्रॅकवरती हे फेकले गेलेत. आणि त्यावेळेसच बाजूनेच बेंगलोर हावरा सुपरफास्ट एक्सप्रेस येत होती. आणि ही जी ट्रेन होती तर या ट्रेनचे जे कोचेस होते हे जोरात त्याच्यावरती जाऊन आदळलेत. आणि अशा वेळेस त्या दुसऱ्या ट्रेनचं पण खूप मोठं नुकसान झालं. जवळपास 300 लोक या इन्सिडेंट्समध्ये या मिसॅपमध्ये मृत्युमुखी पडलेत आणि हजारो लोक मात्र याच्यामध्ये जखमी झालेत. त्यानंतर जर आपण बघितलं थर्ड वन तर आपल्याला बघायला भेटेल सायबर क्राईम. सायबर क्राईम आहे तरी काय, इथे टेक्नॉलॉजीचा वापर होतोय पण दिस इज अ मिसयूज ऑफ अ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीचा मिसयूज करून मात्र लोकांची फसवणूक करणं, तर याला म्हणणार आहोत आपण सायबर क्राईम. पुढे डिटेल्समध्ये आपण बघूया. ओके. नॅचरल डिझास्टर्स. फर्स्ट वन, अर्थक्वेक. व्हॉट मीन बाय अर्थक्वेक? Shaking of the earth caused by the movement of the deep underground rock and sudden release of the huge amount of energy from the earth interior. बघा, हे जो जमिनीचा भूभाग असेल तर तिथले जे काही रॉक्स असतील तर यांच्यामध्ये होणारी जे काही मुवमेंट असेल तर याचा इम्पॅक्ट मात्र हा कुठे पडत असतो? अर्थ सरफेस वरती होत असतो. त्यालाच म्हणायचं आपल्याला बरोबर मात्र अर्थक्वेक. शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस, व्हायब्रेशन ऑन द अर्थ सरफेस इज अन अर्थक्वेक. बघा, खरं जर कारण जर बघायला गेलो आपण इथे तर हे भूगर्भातल्या दगडांमध्ये हालचाल होणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट हा कुठे पडणार आहे? अर्थ सरफेस वरती पडणार आहे. व्हॉट आर द कॉजेस ऑफ द अर्थक्वेक और रिझन बिहाइंड द अर्थक्वेक? द क्रॅक इन अ रॉक्स लेयर और द मोमेंट अलॉंग द वीक सेक्शन इन द अर्थ क्रस्ट. बघा की जे काही भूगर्भातले जे काही दगड असतील त्यांच्यामध्ये जे क्रॅक येणार आहेत ते किंवा त्यांच्यामध्ये जे काही वीक रॉक असतील तर त्यांच्यात होणारी मुवमेंट. ओके, त्यामुळे अर्थक्वेक भूकंप हा येणार आहे. एपिसेंटर. नाउ एपिसेंटर इज द पॉइंट ऑन द अर्थ क्रस्ट डायरेक्ट अबोव द नाउ वेअर द एनर्जी इज रिलीज. बघा, अर्थ सरफेसवरचा असा पॉइंट जिथे काय होणार आहे? आतमध्ये भूगर्भात दगडांची हालचाल होणार आहे. म्हणजे जिथे भूकंप अर्थक्वेक खरं जर बघायला गेलं तर इथे काय होणार आहे? इथल्या दगडांमध्ये भूगर्भात हालचाल होणार आहे आणि याचा इम्पॅक्ट हा मात्र कुठे होणार आहे? अर्थ सरफेसवर होणार आहे. जिथे अर्थ सरफेसवरती जास्तीत जास्त इम्पॅक्ट होणार आहे तर त्या पॉइंटला आपल्याला म्हणायचं आहे एपिसेंटर. ओके, की त्या पॉइंटला सर्वात जास्त एनर्जी काय होणार आहे? रिलीज होणार आहे. ओके, चला पुढे. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ द अर्थक्वेक? अर्थक्वेकचे परिणाम काय काय असतात बरं? फर्स्ट वन, हाय इंटेन्सिटी मुवमेंट कॅन कॉजेस बिल्डिंग टू कोलॅप्स. मोठ्या मोठ्या ज्या बिल्डिंग असतील आपण बघतोय बाजूला तर या कोलॅप्स झालेल्या आपल्याला दिसत आहेत. कशामुळे? अर्थक्वेकमुळे. क्रिएट अ डीप क्रॅक इन द अंडरग्राउंड. जे काही ग्राउंड असेल तर त्याच्यामध्ये काय होणार आहे? खूप खोलवर असे क्रॅक जाणार आहेत. लीड टू मॅसिव्ह लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. त्यात मोठ्या प्रमाणात जीवांचं आणि संपदेचं नुकसान होणार आहे. मेजरमेंटमध्ये फर्स्ट वन असणार आहे आपल्याला सिस्मोमीटर. सिस्मोमीटर हे इन्स्ट्रुमेंट बघायचं. ही जर डायग्राम आहे तुम्ही बघितलं तरी आहे बरं सिस्मोमीटर. इन्स्ट्रुमेंट यूज टू रेकॉर्ड इंटेन्सिटी ऑफ अन अर्थक्वेक. असं इन्स्ट्रुमेंट ज्याचा यूज आपण कशासाठी करतो? जे काही अर्थक्वेकची इंटेन्सिटी असेल ही रेकॉर्ड करण्यासाठी करत असतो. त्यालाच म्हणायचं आपल्याला काय? सिस्मोमीटर. सिंपल इन्स्ट्रुमेंट असणार आहे ज्याच्यामध्ये एक ग्राफ हा क्रिएट होत असतो. जसं जसं काय होईल बरं? व्हायब्रेशनमुळे इथली जे स्प्रिंग असेल हा जो काही लोड लावलेला त्याला आणि ती पेन्सिल असणार आहे तर या पेन्सिलचा मात्र हा रोलर असेल. हा गोल 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 फिरत राहणार आहे. ओके, आणि त्याच्यावरती ग्राफ काढला जाणार आहे. जेवढा ग्राफ हाय असेल तेवढा याचा अर्थ असा होईल की तेवढा अर्थक्वेक जास्त रिस्टर स्केल मध्ये आला होता असा त्याचा अर्थ होणार आहे. ओके, व्हॉट मीन बाय सिस्मोमीटर? Seismometer is the instrument used to measure the intensity of the earthquake. That means vibration of the earthquake. Okay. Richter scale is a scale which shows the how many or the impact of the earthquake in numbers. Okay.
Scale is used to measure the earthquake intensity is रिसर्च स्केल. आपण बघितलं होता जो किल्लारी येथील जो काही भूकंप होता तो 6.3 रिश्टर स्केलचा आला होता. त्यानंतर भुज येथे गुजरातला मात्र 7.7 रिश्टर स्केलचा हा भूकंप झाला होता. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर 9 इंटेन्सिटी असलेला रिश्टर स्केल असलेला जो काही अर्थक्वेक असेल तर हा कॅन बी डिस्ट्रॉय एंटायर सिटीज. तर तो पूर्ण सिटीजला मात्र किती मोठ्या बिल्डिंग असू द्या किंवा तिथे आपण म्हटलं तर बाकी ब्रिजेस वगैरे असतील तर यांना तो कोलॅप्स करू शकतो. ओके, नेक्स्ट वन, what to do and what not to do during an earthquake. अर्थक्वेकच्या वेळेस आपण काय करायला हवं आणि काय नको करायला हे आपल्याला थोडक्यात दिलंय. फर्स्ट वन, डूज स्टे काम अँड डू नॉट पॅनिक. आपल्याला शांत व्हायचंय आणि घाबरून किंवा थोडक्यात आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती जास्त मनात न ठेवता एकदम शांत व्हायचे. नाव टेक अ शेल्टर अंडर अ स्टडी टेबल और बेड, कव्हर युअर हेड अँड नेक विथ युअर हँड. बघा, सगळ्यात आधी आपल्याला की आपला जो काही पूर्ण बॉडीचा पार्ट असेल हा पूर्णपणे एखाद्या बेड म्हणजे पलंग वगैरे असेल किंवा कॉट असेल याच्या खाली आपल्याला शिरायचे. नंतरून आपला जो काही डोक्याचा पार्ट असेल किंवा नेकचा पार्ट असेल याला कव्हर करायचंय जेणेकरून एखादी वस्तू वरून पडली तर ती आपल्याला प्रोटेक्ट करता येईल, आपलं हेड वगैरे. ओके, stay in an open area away from the building, tree and the power lines. If outdoor, जर समजा आपण घराच्या बाहेर असू तर त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, बिल्डिंग पासनं, झाडांपासनं किंवा पॉवर लाईन पासनं थोड्या लांब अंतरावर किंवा मोकळ्या जागेवर आपल्याला जायचंय. चेक बिल्डिंग कंडिशन फॉर सेफ्टी बिफोर एंटरिंग. बिल्डिंग मध्ये पुन्हा एंटर करण्यापूर्वी आपल्याला काय बघावं लागेल, बिल्डिंगची सेफ्टी, की कुठे जास्त मोठे क्रॅक गेले असतील तर मध्ये जाण्यात काही अर्थ नाही, परत ती बिल्डिंग पडू शकते. प्रोव्हाइड फर्स्ट एड टू इंज्युअर पीपल इमिडिएटली. आपण जे काही जखमी झाले असतील अशांना आपल्याला फर्स्ट एड प्रोव्हाइड करून द्यायचे. फर्स्ट एड काय असतं आपण ते पुढे नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणारच आहोत. नाव डोंट्स मध्ये डू नॉट रन इन अ पॅनिक. घाबरून इकडे तिकडे पळायचं नाही. डोंट यूज इलेव्हेटर. आपल्याला इथे लिफ्टचा वगैरे इलेव्हेटरचा यूज करायचा नाही. डू नॉट स्टँड नियर विंडो, मिरर और हेवी फर्निचर. जिथे काच असेल, हेवी खूप मोठं जड फर्निचर असेल तर अशा ठिकाणी खिडकी वगैरे तिथे उभं राहायचं नाही. ती केव्हा पडून येईल मात्र हे सांगता येत नाही. डू नॉट बिलीव्ह ऑन रुमर्स. अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. डू नॉट स्प्रेड रुमर्स. कुठल्या अफवा पण पसरवायच्या नाहीत. चला पुढे, इफेक्ट ऑफ अन अर्थक्वेक. अर्थक्वेकचे आपल्याला इफेक्ट बघायचे. मेनी हाऊसेस अँड बिल्डिंग्स कोलॅप्स. जे काही घरं असतील किंवा बिल्डिंग असतील हे कोलॅप्स होणार आहे. रोड अँड ब्रिजेस आर डिस्ट्रॉय मेकिंग इन अ डिफिकल्टी ऑफ रेस्क्यू अँड रिलीफ टू रीच द अफेक्टेड एरिया. जे काही अफेक्टेड एरिया वगैरे असतील तर तिथे जे काही मदत असेल तर रेस्क्यू ऑपरेशनसाठी अडचणी क्रिएट होणार आहेत. का बरोबर? कारण की रस्ते वगैरे असतील, ब्रिज असतील तर हे कोलॅप्स होणार आहेत, तिथपर्यंत जाणं अशक्य होणार आहे. फाइंडिंग वेअर अंडरग्राउंड cables or pipes have broken in a painful and difficult task. बघा की जमिनीमध्ये कुठे भूकंपाचे जे काही हादरे असतील त्यामुळे ज्या पाईपलाईन फुटल्या आहेत किंवा त्या आपण असू नया ज्या केबल वगैरे तुटले असतील इलेक्ट्रिसिटीच्या वगैरे ते फाइंड आउट करणं फार अवघड काम असणार आहे. आता फिक्स पॉईंट सांगता येणार नाही की तिथेच आपल्याला तो लिकेज किंवा ती केबल ब्रेक झाली असेल तो सापडेल. रेल्वे ट्रॅक बिकम अ ट्विस्टेड अँड बेंड. रेल्वे ट्रॅक जे असतात ते काय होतात बरं, जे स्ट्रेट रेल्वे ट्रॅक असतील तर ते बेंड होऊन जात असतात. द कोर्स ऑफ द रिव्हर्स मे बी चेंज विच कॅन लीड अ फ्लूड्स इन सम एरिया अँड रफ इन द अदर एरिया. दिस इज अनदर डिझास्टर ड्यू टू द अर्थक्वेक. बघा काही जागेवरती खूपच पूर येईल नदीचा मार्ग बदलल्यामुळे आणि काही ठिकाणी मात्र कोरडच राहणार आहे. ड्रफ म्हणजेच तिथे पाणी पोचणार नाही नदीचं. अशामुळे काय होतंय, डबल डिझास्टर येतंय आपल्याला अर्थक्वेकमुळे. येते लक्षात? चला, रिव्हर फ्लूड्स. बघा रिव्हर्स फ्लूड मध्ये म्हटलं आपण तर villages located on the bank of a river face a high risk of the flooding. बघा की अशी गावं जे नदी काठाला असतात तर अशा गावांमध्ये जास्तीत जास्त नदीच्या पाण्याला जो काही पूर येत असतो तर त्याचा धोका जास्त असतो.
बरेचसे गाव आपण बघतो की पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून नदीकाठीच ते असतात. तर अशा गावांना पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस खूप जास्त पाऊस पडतो तर त्यावेळेस पूर येण्याचे चान्सेस असतात. आणि हिमालयातल्या ज्या नद्या वगैरे असतात त्यांना उन्हाळ्यात मात्र पूर येण्याचे चान्सेस असतात बघा. आणि अशा ठिकाणी खूप मोठं नुकसान होऊ शकतं. अ रिव्हर flows a long distance from its source. If rains heavily in any part of its catchment area, the river overflow, heavy flood damage to the downstream villages and farms. If the flood is extremely large, it is called as the heavy flood. बघा की नदी ही कुठेतरी उगम पावते, तिथून वाहत 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 खूप लांबपर्यंत जाते. आणि नदीच्या एखाद्या मात्र भागामध्ये जिथून नदी चालली वाहते तर अशा भागामध्ये जर मुसळधार कुठेतरी पाऊस पडला तर ते जे पाणी असेल तर ते नदी पात्रात मिक्स होणार आहे. आणि अशा वेळेस नदी मात्र दुधडी भरून म्हणजे दोघी थडींना फुल भरून ही वाहणार आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ जो काही नेहमीचा जो प्रवाह असेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पाण्याचा प्रवाह हा जोरात असेल आणि जास्त प्रमाणात पाणी पण येणार आहे. ओके, आणि त्याचा इम्पॅक्ट आजूबाजूच्या एरियामध्ये तर नक्कीच होणार आहे. आजूबाजूला शेतं असतील, घरं असतील, हे पाण्याखाली बुडणार आहेत. मग आपले नॅचरल कॉजेस काय काय बरं? निसर्गाची काही कारणं असतील ज्यामुळे काय होत असतो, रिव्हर फ्लोड येत असतो. ड्यू टू द एक्सेसिव्ह रेन्स or a cloud burst, a massive amount of water suddenly flows onto the land in a short time called as the floods. बघा, अचानकपणे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पाणी जर येत असेल किंवा पाऊस हा आला आणि त्यामुळे जमिनीवर अचानकपणे खूप पाणी हे वाहू लागलं तर त्याला म्हणायचं आपल्याला फ्लूड्स असं म्हणायचं आहे. फ्लूड म्हणजे काय? पूर. Massive amount of water enter into a rivers when snow on a mountain melt. बघा, उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस हळू बर्फ वितळतो तर अचानकपणे मोठे मोठे बर्फाचे जे काही आता आपण असं या ढीग असतील ते वितळतील तर त्यावेळेस खूप पाणी हे तयार होईल. आणि ते तिथल्या जे काही हिमालयातल्या नद्या वगैरे असतात तर त्यांच्यामध्ये उन्हाळ्यात आपल्याला पूर आलेला जाणवत असतो किंवा तिथे बघायला भेटत असतं. बिकॉज ऑफ दिस द रिव्हर्स ओरिजिनेटेड इन द हिमालयाज ऑफ अँड फूड. बघा, हे कारणामुळेच स्नो ऑन द माउंटेन हा मेल्ट झाल्यामुळेच हिमालयातल्या नद्यांना पूर येत असतो. मॅसिव्ह हेलस्टॉर्म अँड एक्स्ट्रीम रेनफॉल आर अदर नॅचरल डिझास्टर विच कॉजेस हेवी डॅमेज. पावसाळ्याचे दिवस असतात तर त्यास आपल्याला बघायला भेटत असतं की रिव्हर फ्लोड्स म्हणजे नदींना पूर येणं हे तर कॉमनच आहे, पण त्यासोबतच हेलस्टॉर्म असेल किंवा एक्स्ट्रीम रेनफॉल जर असेल तर हे सुद्धा येऊ शकतात. आता जर आपण जर पुढे बघितलं तर नॅचरल कॉजेस मध्ये आपल्याला बघायला भेटेल जे काही पंचगंगा नदी आहे बरं कोल्हापूरची, तर तिला मागे आपण बघितलं की डिझास्टर आलं होतं आणि खूप मोठा असा पूर आल्यामुळे त्या कोल्हापूर मधला बराचसा जो काही भाग होता हा पाण्याखाली बुडाला होता. म्हणजेच पंचगंगा नदीला आलेला पूर त्यात कितीतरी एकर एरिया हा शेतीचा त्याचं नुकसान झालं. चांगली शेतीची जी काही माती असेल ही वाहून गेली आणि त्यात कितीतरी प्रकारचे गुरढोरं असतील किंवा ह्युमन बिंग्स असतील तर त्यामध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणात जी नैसर्गिक साधन संपत्ती असेल किंवा इतर मानवनिर्मित संपत्ती असेल तर याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मॅनमेड कॉजेस बघूया चला. बिल्डिंग हाऊसेस और रॉक्स बाय द फिलिंग इन अ रिव्हर बँक कॉजेस द रिव्हर वॉटर टू स्प्रेड एल्सवेअर. बघा, आपण काय करतो जे काही रिव्हर बँक असतील म्हणजे नदीकाठी काय करतो, घरं वगैरे बांधण्यासाठी तिथली जागा जी असेल तर ती आपण सपाट जागा सपाटीकरण करतो. त्यात लेवल म्हणजे वरती घेण्यासाठी तर त्यावेळेस तिथे जी काही भर टाकली जाते तर अशा वेळेस नदी मार्गात जो काही किंवा नदी पात्रातला जो भाग असेल त्यात अडथळे तयार व्हावे लागतात. हे एक महत्वाचं कारण आहे. आणि अरुंद असं नदी पात्रातनं एवढं जे काही पाणी असेल, आधीचा मार्ग आणि आताचा मार्ग हा खूप अरुंद असतो, त्यात एवढं पाणी मावत नाही. ऑटोमॅटिक त्याचा इम्पॅक्ट आजूबाजूच्या एरियावरती होणार आहे. ओके, सेकंड वन, डॅम बर्स्ट ड्यू टू द लॅक ऑफ मेंटेनन्स ऑफ लार्ज डॅम्स. बघा, मोठे मोठे जे डॅम्स असतात त्यांचे मेंटेनन्स न ठेवल्यामुळे किंवा आपण म्हणूया त्यांच्यामध्ये क्रॅक आल्यामुळे, काही वेगवेगळे कारण राहू शकतात क्रॅक येण्याचे, एखाद्या दिवस अर्थक्वेकमुळे पण येऊ शकतो, त्यामुळे सुद्धा त्या भागात मोठ्या प्रमाणात रिव्हर फ्लोड येऊ शकतो. In urban areas, falling to clean drain regularly and improper disposal of the plastic waste causes drain to bloat and creating the flood-like the condition in the cities. बघा, आपण शहरामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या ठिकाणी आपण बघत असतो की पावसाळ्यात बऱ्याचदा
थोडा जरी पाऊस आला तरी पूरस्थिती तिथे तयार होत असते. म्हणजे मेन कारण असणार आहे की काय, की ज्या ड्रेनेज असतात, म्हणजेच जे वेस्टेज वॉटर असेल त्याला वाहून घेऊन जाण्यासाठी, तर या ड्रेनेज काय होत असतात की बऱ्याचदा प्लास्टिक वगैरे त्यांच्यामध्ये अटकल्यामुळे किंवा जो काही सेवेज असेल कचरा वगैरे अटकल्यामुळे चॉकअप होत असतात. आणि अशा वेळेस मात्र पाण्याला अडथळा आल्यामुळे जे पाणी असेल हे रस्त्यांवरती किंवा घरांमध्ये किंवा बिल्डिंगांमध्ये शिरत असतं. बघा इफेक्ट काय काय होत असतो बरं रिव्हर फ्लूडचा. फ्लूड वॉटर एंटरिंग द हाऊस, वॉटर फ्लोईंग ओव्हर द रोड्स अँड द पीपल गेटिंग स्टँडर्ड आर कॉमन डिफिकल्टीज. रेस्क्यू टॅप इंडिव्हिज्युअली बिकम अ व्हेरी हार्ड. बघा मोठ्या प्रमाणात मात्र पूरस्थिती आल्यामुळे रस्ते वगैरे ब्लॉक होत असतात आणि ज्या व्यक्ती असतील, एखादा पूल वगैरे बुडाल्यामुळे म्हणा किंवा रस्ता बुडाल्यामुळे म्हणा, ते तिथल्या तिथेच ट्रॅफिकमध्ये अडकून जात असतात. ते तासोन तास एका जागेवरती उभं राहावं लागत असतं. आणि अशा वेळेस आपण बघितलं की जे घरांमध्ये खाली जर पाणी असेल, खूप घरांमधले खालचे जे काही मजले बिल्डिंगचे बुडाले असतील, तर अशा ठिकाणी लोक एकाच जागेवरती अडकून पडत असतात आणि त्यांना वाचवणं फार डिफिकल्ट होऊन जात असतं रेस्क्यू ऑपरेशन मध्ये. नाव such a situation having a small boats, long ropes, food, drinking water and the medicine ready is essential. बघा अशा वेळेस मात्र जर आपण बघितलं तर जे काही छोट्या छोट्या बोटी असतील रेस्क्यूसाठी वापरल्या जातील, मोठे मोठे दोर ज्याच्या साह्याने मात्र जे फसलेले व्यक्ती असतील त्यांना बाहेर काढता येईल. ड्रिंकिंग वॉटर किंवा मेडिसिन हे पण मात्र मदतीला ठेवावं लागत असतं. आणि एवढंच नाही, ते कधी कधी मात्र इंडियन एअरफोर्सचे जे काही जवान असतील त्यांना सुद्धा तिथे मात्र बोलावं लागत असतं, जेणेकरून हेलिकॉप्टरच्या साह्याने जे काही व्यक्ती अटकलेल्या आहेत घरांवरती त्यांना वरच्या वरती काय केलं जात असतं, टेक ऑफ केलं जात असतं. प्रिपरेशन अलॉंग विथ ट्रेनिंग ब्रेव रेस्क्यू टीम इज इसेन्शियल टू रेस्क्यू पीपल इन दॅट एरिया. बघा अशा एरियामधले जे काही लोक फसले असतील तर त्यांची वेल ट्रेनिंग झालेली पाहिजे, जेणेकरून त्यांना सहज आपण वाचवू शकतो. चला पुढे आपल्याला बघायचं स्टॉर्म्स. When air pressure in a particular area decrease for some reason, winds begin to blow rapidly from high pressure areas toward the low pressure, create a storm. बघा काय होत असतं, एक एरिया जो असणार ते खूप हाय प्रेशर क्रिएट होत असतो एअरवरती, आणि एक एरिया असेल लो प्रेशर क्रिएट होणार. आपल्याला माहिती कुठली गोष्ट हाय प्रेशर कडनं लो प्रेशर कडे फ्लो करत असते. आणि अशा वेळेस मात्र काही जे कारण असेल नॅचरल कुठलं तरी, तर त्यामुळे ही जी काही हवा वाहणार आहे एकदम फोर्सफुली मात्र वाहणार आहे. आणि अशा वेळेस काय होणार आहे, स्टॉर्म्स म्हणजे चक्रीवादळ येणार आहे. अँड हियर्स a cyclone is a type of the storm that originate over the ocean and it is extremely destructive. बघा समुद्रामध्ये जे काही चक्रीवादळ येत असतात तर ते ज्यावेळेस किनाऱ्यावर धडकतात तर त्यावेळेस मात्र खूप मोठं नुकसान होत असतं. आणि त्यामध्ये आपण इफेक्ट मध्ये बघणार आहोत ट्रेमेंडस लॉस ऑफ द लाईफ अँड प्रॉपर्टी. मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि जे काही प्रॉपर्टी असेल, घरांचं असेल किंवा बाकी तर आपण म्हणूया मोठ्या स्कूल वगैरे असतील, बाकी तर कुठलाही कन्स्ट्रक्शन असेल तरी पोल वगैरे असतील, इलेक्ट्रिक सप्लायवर असेल, हा डिस्कनेक्ट होणार आहे. ह्यूज डॅमेज टू द ॲग्रिकल्चर क्रॉप अँड फ्रूट ऑर्चर्ड्स. जर तुम्ही बाजूला बघितलं तर चक्रीवादळामुळेच हे जे काही पॉली हाऊस आहे बरं, तर त्याचं नुकसान झालेलं दिसतंय. म्हणजे याचा अर्थ खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं आणि शेतीशी रिलेटेड जे काही व्यवसाय असतील तर त्याचं नुकसान होणार आहे. लार्ज ट्रीज अँड इलेक्ट्रिक पोल्स कोल हॅव डिस्ट्रक्शन इन पॉवर सप्लाय अँड द कम्युनिकेशन. मोठ्या मोठे जे झाडं असतील किंवा पोल्स असतील हे पडल्यामुळे पॉवर सप्लाय पण आणि कम्युनिकेशन पण हे डिस्ट्रक्शन त्याच्यामध्ये येणारे अडचण येणार आहेत. वॉर्निंग इन्स्ट्रक्शन गिवन बाय द IMD. बऱ्याचदा आपल्याला मात्र IMD थ्रू, IMD काय तर IMD असणारे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. बघा ज्यामध्ये म्हणतो आपण हवामान विभाग. भारतीय हवामान विभाग आपल्याला वेळोवेळी सूचना देत असतं. कधी कधी शाळेला सुट्ट्या डिक्लेअर केल्या जात असतात. आणि का की एखादं डिझास्टर ज्यामुळे मात्र शाळेतील विद्यार्थी असतील किंवा ये जा करणारे एखादं नदी, पूल असेल, ब्रिज असेल किंवा एखादा छोटा मोठा नाला असेल, तिथनं विद्यार्थी जातात. आणि अशा वेळेस जर समजा एक्स्ट्रीम रेनफॉल होण्याचे चान्सेस असतील तर आधीच आपल्याला काय केलं असतं की IMD थ्रू आपल्याला किंवा मग पर्टिक्युलर त्या रिजन मधले जे काही डिझास्टर मॅनेजमेंट जे काही कमिटी असेल तर ती सुट्टी डिक्लेअर करत असते. नाव दिस warnings are given by the IMD and local authorities issued through the mobile, TV, etc. This should never be ignored. बघा त्यांनी दिलेल्या जे काही सूचना असतील, मोबाईलवरती मेसेज आला असेल किंवा टीव्हीवरती आपल्याला काही सूचना दिली असेल तर याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्या आपण फॉलो केल्या पाहिजे. व्हॉट टू डू ड्युरिंग अ स्टॉर्म.
अँड व्हॉट नॉट डू ड्युरिंग अ स्टॉर्म्स. बघूया चला काय करायला हवं आपण. टेक अ शेल्टर इन अ सेफ प्लेस. आपण चांगल्या सुरक्षित जागेचा सहारा घेतला पाहिजे. क्लोज ऑल द डोअर्स अँड विंडो. पूर्ण घराची दारं असतील खिडकी असतील बंद केल्या पाहिजे. लिसन टू इन्स्ट्रक्शन फ्रॉम द मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. हवामान विभाग जे काही सूचना देते त्या आपण काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजे. स्टे अवे फ्रॉम द इलेक्ट्रिक वायर्स अँड ट्रीज. झाडं असतील किंवा पोल असतील किंवा इलेक्ट्रिक तारा असतील त्यांच्यापासून लांब थांबायला हवं आपण. कीप इसेन्शियल आयटम लाईक द ड्रिंकिंग वॉटर अँड सम फूड विथ यू. आपण सोबत आपल्या सोबत ड्रिंकिंग वॉटर असेल किंवा काही फूड वगैरे म्हणजे अन्न पण सोबत ठेवलं पाहिजे. व्हॉट नॉट टू डू ड्युरिंग अ स्टॉर्म. डोंट स्प्रेडिंग द रुमर्स. अफवा पसरवायला नको. डोंट बिलीव्ह इन अ रुमर्स. आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवायला नको. गोईंग इन टू द वॉटर ओर नियर रिव्हर बँक. नदी पात्राजवळ किंवा पाण्याच्या शेजारी जायला नको. स्टँडिंग अंडर द ट्रीज ओर नियर इलेक्ट्रिक पोल्स. इलेक्ट्रिक पोल्स असतील किंवा झाडं असतील त्याच्या खाली आपण उभं राहायला नको. डोंट स्टेपिंग आउट ऑफ द होम ड्युरिंग द स्टॉर्म्स. त्यावेळेस असं चक्रीवादळ येण्याची जर समजा काही आपल्याला पूर्वकल्पना असेल किंवा आलं असेल तर अशा वेळेस घराच्या बाहेर पडता कामा नाही. आणि आपण जर बघितलं तर इथे सायक्लॉनमुळे आजूबाजूच्या एरियातले जे काही झाडं असतील किंवा किती मोठ्या मोठ्या उंच लाटा इथे येत आहेत. त्यामुळे हे सुद्धा स्टॉर्म्स म्हटलं तरी एक भयानक डिझास्टर असणार आहे. चला पुढे फॉरेस्ट फायर्स. Now the fire catch due to the dry branches of the trees in a forest rub against each other in the forest and it is spread rapidly called as a forest fire. बघा की जे वाळलेले जे झाडं असतात तर त्यांच्या ज्या फांद्या असतात त्या एकमेकांना रब होत असतात हवेमुळे. ते घासल्या जातात आणि घासल्यामुळे जी हीट प्रोड्यूस होणार आहे त्यातली एखाद दुसरी ठिणगी ही खाली वाळलेलं जे गवत असतं तर त्याच्यावरती पडते आणि अशा वेळेस तिथे मात्र वणवा पेटत असतो म्हणजे जंगलाला आग लागत असते. खरं जर बघायला गेलं तर हे मोस्टली करून आपल्याला उन्हाळ्यात बघायला भेटत असतं फॉरेस्ट फायर. इफेक्ट ऑफ द फॉरेस्ट फायर डिस्ट्रॉय द ट्रीज श्रब अँड इव्हन ॲनिमल्स अँड बर्ड. बघा मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर प्राण्यांचं किंवा तिथल्या झाडाझुडपांचं किंवा बर्डचं नुकसान होणार आहे. आता इथे बघा हे एक इमेज जे आहे त्या इमेजमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे एक जो काही ॲनिमल आहे पांडा. ऑस्ट्रेलियाची ही एक इमेज आहे तिथले जे काही फॉरेस्टमध्ये आग लागलेली होती त्यावेळेची. आजूबाजूला पूर्ण मात्र आपल्याला दिसतंय की डार्क असा स्मोक दिसतोय. तिथे वणवा पेटलेला आहे. तो एका मात्र जळलेल्या झाडावर बसलेला आहे. याच्यावरून आपल्याला असं दिसून येतं की त्याची जी फॅमिली असेल किंवा बाकीची इतर मित्र परिवार असेल त्यांचा तर तो या फॉरेस्ट फायरमध्ये त्याच्यापासून दूर झालेला आहे किंवा कदाचित ते डेड पण झाले असतील. त्याच्या आजूबाजूला फूड वगैरे असेल किंवा शेल्टरसाठी आपल्याला कुठली जागा दिसत नाही. ओके, तो नरवस होऊन एका जागेवर बसलेला आहे. याचा अर्थ आपल्याला कळेल की फॉरेस्ट फायरमध्ये किती मोठ्या प्रमाणात प्राण्यांचं हे नुकसान होणार आहे. दे कॉजेस लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ प्लांट वेल्थ. बघा मोठ्या प्रमाणात मात्र जे काही वृक्ष संवर्धन असेल त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. इन्सिडंट ऑफ द 1000 ऑफ एकर ऑफ फॉरेस्ट बर्निंग डाऊन. याच्यात मात्र हजारो एकरचा जो काही एरिया असेल हा काय होणार आहे तिथला जळून खाक होणार आहे. बायोडायव्हर्सिटी बॅडली अफेक्टेड बाय द फॉरेस्ट फायर्स. जे काही जैवविविधता असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होणार आहे किंवा आपल्याला काय बघायला भेटेल इफेक्ट बघायला भेटेल. तुम्ही असं कसं विविध प्रकारचे जे प्लांट असतील ॲनिमल्स असतील जे डीड होतील तर कधी कधी काही ज्या प्रजाती असतील त्या कायमच्या विलुप्त पण होऊन जाणार आहे. सम फॉरेस्ट फायर डज नॉट अंडर कंट्रोल फॉर अ मेनी मंथ इवन आफ्टर युझिंग हेलिकॉप्टर प्लेन्स अँड द मॉडर्न मशीन. जर आपण 2025चा जर कॅलिफोर्नियाचा जर समजा फॉरेस्ट फायर बघितलं तिथे अक्षरशः विमानाचा वापर करून एवढ्या मोठ्या प्रमाणात जी काही आग लागली होती ती कंट्रोलमध्ये आणली गेली. तर त्यावेळेस बऱ्याचशा देशांनी काही महिन्यापर्यंत जळत असलेल्या आगी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी स्वतः इतर देशांनी सुद्धा खूपच तिथे मदतीसाठी हात पुढे केला. काही विमान असतील हेलिकॉप्टर असतील त्यांचे पाठवलेत आणि ती आग मात्र कंट्रोलमध्ये आणली. न्यूमरस हेलिकॉप्टर प्लेन 100 ऑफ द पीपल वर्क डे अँड नाईट फॉर द सेव्हरल मंथ टू एक्सटिंग्विश इट. बघा त्यासाठी मात्र बऱ्याच दिवस गेलेत. More than 37,000 acres of forest were reduced to ashes. बघा जवळपास 37,000 एकर. 37,000 हा काही छोटा नंबर नाही किंवा ही जो काही लँडचा एरिया हा काही कमी नाही. तर एवढा जो एरिया असेल तर हा पूर्ण राखेत कोळसामध्ये त्याचं रूपांतर झालं. ॲनिमल हॅबिटेट वे डिस्ट्रॉय अँड ड्यू टू दिस द शॉर्टेज ऑफ द फोडर्स it become impossible for animals and birds in that surrounding forest areas to survive. त्याच्या आजूबाजूला मात्र आपण असं म्हणूया फॉरेस्ट फायरच्या आजूबाजूचा एरिया असेल ज्या तिथे फॉरेस्ट फायर कॅच केलेलं ह्या एरियामध्ये असेल
जे फूडचा सप्लाय असेल ॲनिमलसाठी अवेलेबल झालाच नाही, तर ते मोठ्या प्रमाणात तिथे मात्र डिस्ट्रक्शन बघायला भेटलेत आणि त्यांचा इफेक्ट हा त्या तिथल्या ॲनिमलच्या हॅबिटेटवरती झाला. आजचा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.